गेल्या 70 वर्षांपासून अधिक काळ एसटी महामंडळ, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत आहे. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10,78,00,000 लिटर डिझेल लागतं. महामंडळ मोठा ग्राहक असल्यानं या कंपन्या प्रति लिटर दरात सवलत देत होत्या. यामध्ये आणखी वाढ करावी अशी मागणी महामंडळानं अनेकदा या कंपन्यांकडे केली होती. मात्र त्याला या कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचं या कंपन्यांनी मान्य केलं आहे. सध्या एसटीच्या 251 आगारात असलेल्या पेट्रोल पंपांच्या साहाय्यानं दररोज 10,78,00,000 लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवलं जातं. प्रति लिटर 30 पैसे वाढीव सवलत दिल्यामुळं वर्षाकाठी एसटी महामंडळाची सुमारे 12 कोटींची बचत होणार आहे.